इकडे जीव येत नाही म्हणून शंभर इकडे आलात ना एका मार्ग घडी जाऊ दे आता थोडं खाली येऊन मला लागतं. काही माणसं मालच घेत नाही इथं कोणी नाही सगळे माल माल कळाला माल काही माणसं शास्त्री माल घेतच नाही आणि घेतला तर घरादाराची वाट लावल्याशिवाय राहतच नाही. तसं काही माणसं परमार्थ करीतच नाही केला तर 42 कुड्याचा उद्धार केल्याशिवाय इकडं जीव येत नाही म्हणून शंभर शेवटला जाऊन सांगितलं रिकामा अर्ध घडी राहू नको. आता बघा तुम्ही वारीचा अनुभव एखाद्या माणसाला तुम्ही म्हणायचं चल पंढरपूरला येत नाही आणि एकदाच बळण या सुखा लागे तरी तू पंढरीशी एक बार पंढरपूरला माऊलीच्या सोहळ्यात गेलेला माणूस पुढच्या वर्षी दोरीनं बांधून टाकला तरी ना इकडं माणसं येत नाही म्हणून क्षणभर आलात ना रिकामा अर्ध घडी तसं क्षणोक्षणा हाची करावा आहे मी हा फोन करावा मी तो वासुदेव बस कडो येईल विचारा वाचना कळाला असं तर टाळी वाजवा. तुमच्या पाठीमाग बसलीत नाव काय दिंडे महाराज भजन सुरू केलं त्यांना तिकून म्हणाले स्वपानला हाताशा कर ज्या ते हाताशा कर तशी गेच की महाराजाची कॉप्या आणि टाळी वाजवा. आजोबांचं पुण्य आहे पुण्य वाया जात नाही टाळी वाजवा. एक वाक्य बरोबर मातूवर शेत पडलेलं वाया जात नाही. आपण आयुष्यभर चांगलं काम केलेलं कसं वाया नाही कसं वाया नाही. एक शपथ प्रमाण आहे गीता वाचली मी ज्ञानेश्वरी वाचली एकच गोष्ट माझ्या मनाशी लागली जे होणार आहे ते टळणार नाही पुण्य कधी वाया जाणार नाही पुण्य कधी वाया जाणार नाही वाचली मी टाळी वाजवा क्या बात है धन्यवाद है टाळी टाळी क्या बात है ताली ताली अरे पुण्याची गणना कोण करी ताली ताली गीता वाचले मी ज्ञानेश्वरी वाचली एकच गोष्ट माझ्या मनाशी लागली जे होणार आहे ते कळणार नाही पुण्य काय शास्त्र वाचायची काय गीता वाचायची काय ज्ञानेश्वरी वाचायची काय गाता वाचायचंय. एक वाक्य बोलतो तुमचं नाव सरपंच खरं सांगा वाचाल तर वाचाल काय महाग निर्णय आहे ना
काही म्हातारी माझा हाजी बघत नाही. त्याला वाटलं अरे अरे दिशा इतकंच आहे. हा ज्या इतकाच असतंय. 16 टनाची गाडी उचलीते जोरात काही घरला कळणार नाही बोलत नाही. थोडक्यात बोलतो. शास्त्र का वाचायचं? वाचाल तर भाव धरून या वाचे कृपा करी हरे. जाऊ दे एक वाक्य बोलतो शास्त्री. जगद्गुरु तुकोबारायांचा गाथा दगड बांधून बुडवला का तसाच बुडवला? माझ्याकडे लक्ष द्या. कसा बुडवला? हा सरपंच काय म्हणणार? दगड बांधून. माऊली लक्ष द्या ना. दगड बांधून. मग बांधलेला दगड तरला का बाकीची? हा बांधलेला. आणि बाकीची शेवाळली. तुम्हाला शेवाळ कधी? शेवाळ ती शेवाळली दगड माऊली. इंद्रायण दर्शन घ्यायला गेलेले माणसं निष्ठले पडले का रे? बाकीचे दगड बांधले नाहीत नाही का टिकले नाहीत. पण जो गात्याशी दगड बांधल्या गेला ऐका तो दगड तरला. जो गात्याला बांधलेला दगड तरतोय आयुष्यभर गाता वाचणारा का तरणार नाही? विचार करा. बस अतिशक्ती नाही. आणि हे विचार करण्यासाठी पुण्य लागते. विचारा वाचून नपविजे समाधान काही सांगाव महाराज. विचार आपण थोडक्यात बोलतो बरं का सरपंच. काही गोष्टीचा विचार करायचा नाही. काही गोष्टीचा एकदाच करायचा आहे. आणि काही गोष्टीचा विचार सतत करायचा आहे. जाऊ द्या माझ्याकडे लक्ष द्या. दुसऱ्याचा वाईट करण्याचा विचार करायचा सरपंच करायचा नाही. आणि दुसऱ्याचं वाईट केल्यास आपलं झाल्याशिवाय राहत हा विचारच करायचा नाही. थोडक्यात बोलतो. 2 जण नवरा बायको होते. किती होते? मला मयुरीच गेली काय. आणि योगा दोघांचे वडील असं. आणि घरात बायको हुशार होती. कोण होती? कोण असते? पुढचं काय बायकोला बोलून घेतलं इकडे या. म्हणजे का तुमची आईची जशी सेवा तशी माझी आईची. आता हे कलियुग घातलं. जय देव जय माझे बायको. कळा रे जे तुम्ही सांगाल तेच आम्ही कार घेतली. महाराज पळत गेला. सासूबाईला गाडीत बसलं. सासूबाई आणली तर उद्बत्ती छाप होती. कशी होती? उद्बत्ती ह्याची आई गुबगुबीट. आणि घरच्या आईची सेवा किती केली असेल? लई 1 महिना. 1 महिना ढुस 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 असं. घरची म्हातारी अशी होती अशीच झाली. आणि सासूबाई गुबगुबीट. आमच्या इकडे म्हणायला लाडू झाले घट. सासूबाई बोलली म्हातारी हाल ना डुला ना. ह्यानं डोक्याला हात लावला. विचार केला म्हणला माझी आई अशी होती अशी झाली. आणि सासूबाई उद्बत्ती छाप गुबगुबीत कशी काय? आणि कोणी असं बरं काय आमदार खासदार कीर्तनकार बायको पुढे गपगार. अतिशक्ती नाही. बरेच कीर्तनकार गंबर बांधली ना. जगद्गुरु तुकाराम महाराज आजच्या भागात काय म्हणतात त्यांच्या घरी जाऊन बघा. आता आमदार खासदार इकडे आले ना येत्या 5 वर्षात अशीच रस्त्याची वाट लागली पाहिजे. घरी गेलं की तेर बिच्ची पण मेरी बिच्ची. बायकोला बोलून घेतली इकडे या. म्हणे का? माझ्याकडे लक्ष द्या. तुमच्या आईची सोय करा नाही तर माझी मी राहणार. थोडं माझ्याकडे लक्ष द्या. त्याने सांगितलं चिंता करू नका. म्हणला अवकाळी पाऊस पडले तळ्याला पूर आलाय. माझी आईची सोय लावतो. कुणाची? बरोबर कुणाची? रात्री 12 वाजता उठला. आईची वाट डोक्यावर घेतली. टाकाक असं. जशी बार नेली तशी नदीत. इमानदार माणसाला माणूस मार्ग येत नाही. देव राखी दया मारिल कोण न मोडे काटा हिडता बन देव सका जरी येशू अवघेच कृपा करी. ज्याला देव तारते त्याला कोण मारतय? म्हातारी हात गेली तिच्या हातात लिंबाचा फाटा. जय हरी म्हातारी लिंबाच्या वरी पडली फाट. आता अवकाळी पाऊस लय 2 ते 3 तास पूर्व सरला. आमुष्याची रात्र. चोरी करण्यासाठी आले ते. कशासाठी? चोरी करण्यासाठी. आता म्हातारी लिंबावर चोर खाली. एक जण म्हणला माझा हिस्सा करा. दुसरा म्हणला माझा करा. तिसरा म्हणला माझा करा. म्हातारीनं वरून बघितलं. म्हातारी म्हणली माझा हिस्सा करा. अरे होय असं. आराट्या खराट्या. कुणाचं धोतर फिटलं कोणाचा पॅन्ट फाटला लाग पळाय. महाराज विनोद म्हणून नाही बरं का सरपंच. नुसतं भूताचं नाव ऐकलं तर माणसं तिकडे जात. आणि खरं भूत दिसल्यास सोनं तिथं चांदी तिथं होय लाग पळाय. म्हातारी लिंबावर खाली उतरली. कुठून
हे भाऊ म्हातारीच्या अंगावर 9 वार रुपये होतं. किती होतं? 9 वार. त्याच्यातलं 3 वार काढलं. झोपले काय खाते? किती राहिले? तेव्हापासून 6 वार झाले. पुढचं सांगत नाही. 3 वार लुगडे घेतलं. रामेश्वर बाबा सोनं चांदी कटुड्यात बांधलं. लवकर बोला. सोनं चांदी घेऊन आई कुठे जाणार? आई कुठे जाणार? एवढं वाक्य सोबत न्या. बस आपण स्वतःच्या माई बापाला जीव मारायचे जरी प्रयत्न केले तरी आपलं कल्याण व्हावं म्हणून आपल्याला आशीर्वाद देऊन मारणारे आपले माय बापच असतात. सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है काली माँ. ताली क्या बात है? ताली 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 वाह वाह. अरे समस्या बड़ी है कोई नहीं है. कोई नहीं है. सोने चांदी गट्टू डोक्यावर घेतलं. पुन्हा पुन्हा आईनं टाका 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 असं दार वाजवलं. उठारे सुनाला वाटलं सासू भूत होऊनच आली. तो का म्हणे त्याचे कळले आम्हा. सून पळाय गेली. पलगाच्या खाली पडली. टंगडच मोडलं. पण मुलाला विचार केला माझी आई मला दगा देणार. मातेची या चित्ती लेकुराचे हेत झाले. मुलगा पडत गेला. लक्षच नाही का. आईच्या गळ्याला मिठी मारली. आई बाळा घराकडे निघाले. माऊली म्हणत पाकिट लवकर भरा. उभं केला इशारा. विठाला विठाला सोपा नाही. खरंच सोपा नाही. आमच्या माऊलीने गाडी आणली. गाडी आणून माणूस वाला झालाय मला. खरं सांगा बरं अशा माणसाला 2 रुपये वाढून दिला का पाप लागणार आहे का? अतिशक्ती नाही. अतिशक्ती. आज तुम्ही जेवढा माऊली खर्च करताल ना तेवढा आमचे वैकुंठवासी दादाराव महाराज देवबापापाशी गेल्याशिवाय महाराज. आता काही लोक लई डोकेबाज असते. महाराज लोकांचा धंदा सांगतच राहते. चलतच राहते. महाराज येणार नाही हो. तुम्ही इकून हालो म्हणल्याला ऐकू चालेल. चालेल का नाही? हो म्हणा की चालेल का नाही? इकून बॅलेट टाकलं तर तिकडे चालेल का नाही? तिकून बँकेतले पैसे इकडे आले. तिकून तिकडे चालेल. एवढा अठ्ठास केल्याला का आमच्या देवबापापाशी जाणार? आज स्वर्गातून हा अठ्ठास पाहून आमचे दादाराव महाराज आशीर्वाद देत असतील. थोडक्यात बोलतो. सोन्या चांदीचे गटोडं डोक्यावर घेतलं. टाका टाका पळत गेला. गळ्याला मिठी मारली. आई घाबरा तुला नदीत नेऊन टाकलं होतं. आई तू वाहत गेलतीस. सोनं चांदी घेऊन जिवंत होऊन घरा काढालीस. आईनं सांगितलं बाळा माणूस नदीत नेऊन टाकला. दिंडी महाराज सोनच घेऊन आलाय. झोपले काय मागे? काय घेऊन आलाय? सोनच. सोनेवाले बेचीन हे एक काम त्यातली तर इथे येत नाही. बाहेर श्रीकृष्ण म्हणे अर्जुना लावा ताबा फुला चुना. इतकं सोनं. त्याला विचार केला माझी म्हातारी आई नदीत टाकली. इतकं सोनं आणलंय. म्हणला बायको तर तरुण आहे. झोपले काय पुढची? बायकोला नदीत टाकल्या सोनं किती आणील?
महाराज सोन्यासाठी घर पाळले हो काही लोकांना सापडलं नाही. रात्री उठला बायकोची वाट डोक्यावर घेतली टकाक 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 असं जशी बाद लिहिली तशी नदीत जय हरीण बायको समुद्राच्या मोरी टाळी वाजवा काळाला. अरे आई इमानदार होती सोनं चांदी घेऊन घराकडे आली. बायको लबाड होती तर समुद्राच्या खाली जोरात टाळी वाजवते. दुसऱ्याचं वाटोळं करायचं ठरवल्यानंतर आपलं झाल्याशिवाय राहत असा विचार करायचा नाही. पण काही गोष्टीचा विचार एकदाच करायचा आहे. माऊली लग्न करण्याचा जरूर करा एकच करण्याचा करा. काही म्हणतील महाराज एकच मिळून आहे आता बरेच पोर म्हणाले हुंडा नको मामा फक्त मुलगी. मामा म्हणाला तू भगवगुणा गांजावर प्रयागराज इतकं सोपं आहे का इतकं सोपं. जाऊ द्या मिळेल नक्की मिळेल गडे. ऐका जरूर लग्न करण्याचा विचार करा पण दुसरी करण्याचा करू नका. मी सांगत नाही तुका बरं सांगता दुसरीनं करावी बाईल थंड पचते होईल व भाट यशद्वारा जाईल बायकाच्या पान वाट्या एका पुरुषा दोघी नारी पाप वशे त्याचे पाप न लगे धुंडावे आणि लागन तिने तेथे जावे. विडाला विडाला नामा म्हणे बासरी हरी माऊली दोन बायका ज्याचे घरी त्याचे नसावे शेजारी. बस 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 आधी द्यावं लागते एक जमत नाही. कुणाचं तुम्हाला दोन आहेत सोपानच एकटा आहे. याला तुम्ही महाराज केलं तरी काय हरकत नाही. आणि महाराज होते बरं काय टाळी वाजव होते महाराज खोली तुम्हाला वास करल्या. अरे मी करा म्हणून करीत नाही रे माझा आपोआप हात होतोय. मला एक दोघांना विचारलं बाबा कीर्तन झाल्यास काही गावात फोन लावला हॅलो म्हणलं काय महाराज मला म्हणलं महाराज तुमचा हात तुम्हाला काय लाकवा आहे का. मी म्हणलं कीर्तनापुरताच लाकवा आहे म्हणलं पुन्हा लाकवा नाही मला. हे अंतःकरणातलं आहे महाराज अंतःकरणातलं बरं काय. ऐका माझ्याकडे लक्ष द्या. अंतःकरणातलं हे खानदानी असतंय खानदानी असतं म्हणून नाही. माझ्याकडे लक्ष द्या. काय सांगू लागलो कीर्तन कीर्तन जमलं जमलं हा असं म्हणलं तर काय आवड आहे. ऐका लग्न करण्याचा विचार जरूर पण दुसरी करण्याचा नाही. मग काय म्हणते महाराज केलेली काय करा केलेली सोडून देऊ नका मी दुसरी करू नका म्हणाले. केले असलं तर राहते पण हिला सोडून द्या. लग्न करण्याचा विचार जरूर पण दुसरी करण्याचा नाही. पण काही गोष्टीचा विचार सतत सारासार विचार करा मोठी क्षणोक्षण हातचे करावा विचार चक्रात्मक हा विचार करा का करावा या अपार भव सिंधू भवनाम संसार भवनाम संसार आणि सिंधू म्हणजे समुद्र. आता तुम्हाला सगळ्याला माहिती आहे खरं बोला समुद्राच्या पाण्याचा अंक सांगता येतो का सजन महाराज नाही सांगता येतो का. कोण कोण गेलं मुंबईला हातवर करा मुंबईला कोण कोण गेले हातवर कराय तर तुम्ही गेले करा की हातवर आता मी गेले ना. खरं सांगा समुद्राचं पाणी किती आहे. हा हा सांगा समुद्राच्या पाण्याचा अंत सांगता येत नाही तसं जन्मरूपी मृत्यू या दुःख नावाच्या संसाराचा अंत सांगता येत नाही. तुम्हाला का भूका लागल्या इमानदार वाजवा जोरात 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 करे ताई रे
विचार करा. ब्रह्मादिकंबार उल्लंघने याच्यातून तरावा या पार. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जनने जन्मशयनं इह संसारे. बस किती वेळा जन्म नित्य व्हावे ऐका. याच्यातून तरावा या जन्म मृत्यू या संसारातून तरावा या पार भव सिंधू. महाराज कळा पण तरुण का जायचंय. विचार करा. कुणाला विचार काही असं वाटत का तरी कवा सुटत आहे कवा घर भेटत. विचार नाही असा मनुष्य आहे का. प्रत्येकाच विचार आहे का. तराबाई आपा हव सिंधू हव नाम संसार. सिंधू म्हणजे समुद्र. याच्यातून तरुण जा. का करायचं आहे. जाणार आहे. नाशिवंत देह जाणार सकळ. हा देह नाशिवंत मला मुद्राचा पाता बरे चर्म घातले रे. कुणाच्या अंगात मी एका ठिकाणी असत म्हणून रामेश्वर महाराज एका गड्याच्या अंगात आलं. ते जेव्हा उठलं आहा हो लग्न हुशार होत माणूस पळून बांधत होतो. जेव्हा उडी मारली पक्क दाबून धरलं. त्या अंगात आलं म्हणलं सोडा 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 सोडा. पवन महाराज म्हणे कामून 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 कामून. ते म्हणला बिड्या मोडत्याला बिड्या मोडत्याला बिड्या मोडत्याला बिड्या मोडत्याला. त्या पद्मासाला बिड्या मोडलेल्या कळाल्या. लोक म्हणते त्याच्या अंगात देवी घुसले बेसलमच्या खोकाना. नाशिवंत देह जाणार. हा देह नाशिवंत जायच्या शरीर जाईल. क्षणात क्षणभंगुर नाही. जाऊ द्या थोडक्यात बोलतो. हे 3 नाशात मोडते भीमराव बाबा. किती किती. आश्रय नाश, परता नाश, स्वभाव नाश. ज्ञानोबा सांगतात शरीरात आखाव्य नाशिवंत स्वभाव्य म्हणून तुवा धुंदाव्या पंडू कुमारा आई सांगो महाराज.
नाशात मूर्ती किती आश्रय नाश परतानाश कुठे कर आणि स्वभावनाश माझ्याकडे लक्ष द्या आश्रय नाश कशाला म्हणायचे लोक आता ती भिंत आमचे देवबापाचा फोटो आहे ना पांडुरंगाचा फोटो तिथे चित्र काढले काढले का नाही काढले का नाही काढले का बा काढले ना भिंत पडली चित्र संपलं पडून गेली चित्राची केवळ होय माती भिंत पडली की चित्र संपलं आश्रय नाश परतानाश चलत चलत गाडीचा अपघात होणे ऍक्सिडेंट होणे तुला तरी काही करून मारणे याला काय म्हणायचं परतानाश आणि स्वभावनाश आता खरं सांगा तुम्ही माझ्याकडे बसले सगळे केस पांढरे झाले का केली मागणी लाईफ झाले ना हा झाले पांढरे होणं स्वभावनाश तुम्ही काळे केले का झाले बरेच माणसं मला ओळखू आहेत बघायचं बरं ते लई वेगळं झाले माऊली जरा जण काळे केले वरचं काळ खालचं पांढरं 2 मजली बिल्डिंग झाल्या 2 मजली मला डंगर म्हातारी हो म्हातारी डाय मारायला ती मध्ये तुम्हाला किती दिवस कोर करा वाटले आता पण झाकू नका विनोद नाही विनोद अतिशक्ती आहे महाराज विनोद नाही देवानं दिलेलं ओरिजिनल असतंय आपण केलेलं डुप्लिकेट असतं आता हे ओरिजिनल आहे ओरिजिनल गुरु महाराज मी जे आता हे आहे ना माझं व्यायाम होतो घामाला ओरिजिनल आहे ओरिजिनल काही माणसं सोंग करीत सोंग बघा काही माणसं भजनात टाळी वाजत नाहीत कीर्तनात वाजत नाहीत कुणाला चांगलं बोलत नाहीत कीर्तनात बसले तरी असे प्रसन्न बघत नाहीत असे जास्त त्याच्यावर समाधान सुखी राहा दुसऱ्याचा आनंद पाहून आनंद माना आपल्या जीवनाचा आनंद झाल्याशिवाय दुसऱ्याचं सुख पाहून आनंद माना आयुष्यात सुखी झाल्याशिवाय सरासरी माऊली लोक दुसऱ्याचं दुःख बघून सुख बघून दुःखी आता एवढा माऊलीला कार्यक्रम केलाय तुम्हाला वाटलं का सगळे चांगलं म्हणते तुला माहिती आपण कावडा हाणला नाही उलट्या हाताला आणि एवढं चांगलं कसं बरं वाटलं समाधान घालू द्या आमच्या माऊलीने जॅकेट घातलंय आम्हाला आनंद वाटा आनंद वाटा तुम्हाला 2-4 कार्यक्रम आम्हाला आनंद वाटा तुमचं जॅकेट बघून कॅश तुला मिळाला म्हणजे नकरी का करला असू द्या ना ऐका तुम्ही काय घेताय काय खाताय यात नवून नाही तुम्ही कसं वागताय यात नवून आवाज जमत नाही आनंद असावा आश्रय नाश स्वभाव नाश आता खरं सांगा वय वाढालंय का कमी व्हाले तुम्हाला वाढा वाटलंय का कमी व्हा काही माझं लग्नात अनुभव काढून बघत बघायच ना इकडे विनोद नाही वाढणार आहे स्वभावनाश आहे स्वभावनाश आहे परतानाश आहे त्याला काय म्हणायचं स्वभावनाश आता एका कुंट्यात बोलतो बरं काय स्वभावनाश कशाला म्हणायचे आता आंब्याला लई तोर आलाय भीमरा बाबा आलाय ना काही आंबे गळत काही आंबे नंबरी असते नंबरी आंबे वरी असते शेवटला शेतकरी दगड घालतय पडत वरी एखादाच असते पिकल्याला पाडाला पिकला वेळ आहे ना पाठीमागे तुम्ही हे बी थोडं कळा घेऊन लागत वर एखादं पिकल्याला असा पिकल्याला पडतात तर दगड घेऊन बेजार होते पडत नाही एखादी वाऱ्याचे झुळक सुटा आणि तो पिकल्याला पाड कळालं ना ऐका तो आंबा पक्व दशेला येऊन पडणं त्याचा स्वभावनाश आहे तसं काही करा न करा एका दिना जाणारे भाई एका दिना बस
आईशी अभिला आयुष्य खातो काळ सावधान नाशिवंत देह जाणार सकळ सकळ म्हणजे चकारात्मक जाणार आहे म्हणजे स्वभावनाश आहे जाणारच आहे आयुष्य खातो काळ सावधान जाऊ द्या तीर्थ सोडायचे आता सावधान कुठं म्हणतात लवकर बोला इडी वाकडी वळणी आहे पुढं गतिरोधक आहे पुढं आश्चर्य होणार आहे तुमचे 2 हाताचे 4 झालेत झोपले का मागे नाही तर होणार आहे आता साधा आता कुणाचं आयुष्य खाण्यात गेलं असेल कुणाचं पेण्यात गेलं असेल कुणाचं झिंझिंग झिंगाट करण्यात गेलं असेल आता सावध होवनी भजनीला पण आता तरी पुढे आता जागा रे जाऊ द्या आता सावध व्हा आयुष्य खातो काळ कुणाचं 50 झाले कुणाचं 60 झाले कुणाचं 70 झाले कुणाचं 100च्या बी पुढे दुसऱ्या एसटीला तिकीट चालू झाले संपलंय ऐका चाललंय पण सावध व्हा आयुष्य खातो काळ सावधान आता कीर्तन सुटलं माऊली एवढा दूर शांत शिवा समाप्त किती लोकांना पटवून सांगा रामेश्वर महाराज कळत कळत सरपंच कळत किती पटवून सांगा कळतच नाही एका उंदराच्या आईनं उंदराच्या पिल्याला बोलवलं कुणाला उंदराच्या पिल्याला त्या बिटकुल्याला उंदराच्या आईने इकडे बाळा बाळा इकडे म्हणे का उंदीर कुठं असेल इकडे माझ्याकडे बघा बोका कुठं असेल मांजर कुठं असेल उचलून नेईल पता लागत कोण सांगा उंदराची कुणाला उंदराच्या पिल्याला बाळा इकडे बोका मांजर कवा नेईल पता लागत पण उंदराची बिटकुली ऐकत उंदराची उंदराची बिटकुली कीर्तनाकडे येत नाही तिकडच म्हणणार खायंगे पिंगे काय उंदराची पिली इकडे येत नाही ते उंदराचे पिलू ऐकत ना इकडून इकडं तिकून तिकडं इकडून इकडे तिकून तिकडं एकाला थोडा मार घेतला सरपंच मार घेतला गिलासा आणि ते गिलास सजाखाली ठेवला ते मारुंदाची घर आहेत ना आपली अशी घर चांगली गिलास सजाखाली ठेवला त्या गिलासात इतकी शिल्लक होती बरोबर महाराज इतकी शिल्लक माऊली ते उंदराचं बिटकुलं निष्ठल त्या गिलासात पडलं गिलासात देवटे मला गिलासात पडल्या तर अशा हात माहिती वाटत ते गिलासात पडल्या ताईट झालं तोंडात मार गेला ना ते मध्ये पडल्या म्हणाले मांजर तर मग दाशी कुणाची हा तुम्ही नाही गेलं तुम्हाला पटावलं सांगा आपलं तसंच व्हायला पांढरं झालं काळं झालं तरी महाराज विनोद नाही मांजर म्हणली मालक गिलासात पडले पाय चोपावं लागतं काही कोणी जाऊन सेवा करावं लागते तिकून मांजर पळत आली महाराज उंदराचं पिटकुलं उचललं तुम्ही हसावून नाही तैसा काळ लोका घेता असे पाहतो उंदीर घेऊन जाय बोका अरे एका मिनिटात उंदराच्या पिल्ला झटका हाणला पुन्हा हाणला मांजरानं आपलं तसंच व्हायलंय वरी सावध आहे
गोपाला घडी घडी काढ बस ऐका हिंमत नाही महाराज सांगतात चाललंय अभिषेकात तो काळ सावधान ऐका महाराज कळाला आम्हाला पण हे आयुष्य चाललंय विचार करा हे कुणाच्या संगतीत कळत चंद्र तेथे चंद्रिका हो हो चंद्र तेथे चंद्रिका शंभू तेथे संत तेथे आसन की जय माझ्याकडे आता शेवटचं म्हणा तू हो, 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 या. दम धरा. मी मना म्हणल्या उडाला काही कसं उचलायला तुम्हाला उचललं का नाही उचललं लई पाहुणे जमलं जास्त वेळ ठेवायचं नसतं महादेव ऐका जिथं संत आहे तिथं ज्ञान आहे वैराग्य आहे विवेक आहे चंद्र आहे तिथं चांदण आहे महादेव आहे तिथं पार्वती आहे संत आहे तिथं ज्ञान आहे वैराग्य विवेक आहे संत समागमी धरावे करावी तातडी करा करा नाग पाठ करा करा नाग पाठ धरा पाठ बस गडबडनं परमार्थ करा म्हणून महाराज सांगतात इह लौकिका तो कामने लोकीच्या व्यवहारे तो कामने लोकीच्या
आनंद वाटला. तुझं नाव काय? लक्ष्मण. सोपान लक्ष्मण. हे सोपं आहे, हे लक्ष आहे. टाळी वाजवा दोघांसाठी. रामेश्वर बाबा यांचं गायन पकड करून घ्या. असलाय तुम्ही उरी कितीचा. अशा लेकरायचं खरंच नवल कर जावं. आता हे टाळे घेऊन उभा राहिलेत. हे असंच बऱ्याच बायला बघितलं ना, ह्या बायला वाटते आमचं असंच निघाव गाणार, पण नेमकं निघतं पेणार. मात्याचा संकल्प होराचा पिंडा आणि कपाळीचा धोडा उभा टाकी. हजारो जन्मातलं पुण्य लागतंय. ऐका सुसुद मात्र पुण्यनं, पितृपुण्यानं चतुरता, उदार वंश पुण्यनं, आत्मपुण्यानं सभाग्यता. चांगला मुलगा, विद्वान मुलगा जन्माला येण्यासाठी आई बापाचं पुण्य लागतं, उदार वंशाचं पुण्य लागतं, भाग्यवान जन्माला येण्यासाठी स्वतःचं पुण्य लागतं. महाराज सांगतात तुका म्हणे इह लौकिका नाका डोळे, इहलोकीचा देव धन्यानी आश करीत नरदेह दुर्लभ आपल्याला मिळालाय. नाही तर आलात ना, नाका डोळे धुरे दोन्ही राहू. कीर्तन सुटलं. बामणीकर म्हणाला बरं भाऊ द्या, भाऊ द्या, धीर्य से माझे आणा. मला पुढची आणा, मी बसतो. बस तुम्ही खाली बसा. हा आणतो घरी गेली दा. काही माणसं वाटत बघत मला कॉला झालं. आता सगळ्याला गवई बनली. सगळ्यांना म्हणलं की कोण राहिले, कोणा कांद्या वड्या घालता. सगळ्याच समाधान करणं वक्त्याचं काम असतं. म्हणून मी सगळ्याला गवई म्हणायला लावली. तुम्ही तार घेऊ नका, शांत राहा. बामणीकर दक्षिणा देऊन जा, वळवळ करू नका. खुर्ची आली, खुर्चीसाठी लोक जीव द्यायला खुर्ची मिळणार. मला खुर्ची आली हो का माझ्याकडे बघा. तुम्हाला पाहून माझं मन आलं भरून. दरवर्षी सद्गुरू मला वाटतं दादा महाराज देवबाप्पा यांची पुण्यतिथी अशी चांगली घ्या करून. नक्की तुम्हाला देवबाप्पा दादा महाराज पुढचा ऐका आशीर्वाद देतील, वरून आशीर्वाद देतील. झालेली सेवा सद्गुरू जोग महाराज, सद्गुरू मोतीराम महाराज, सद्गुरू नथुराम बाबा, सद्गुरू नामधारक मारोतराम महाराज दत्तापूरकर यांच्या चरणी सेवा समर्पित. हातावर घ्या, हातावर घ्या, हातावर घ्या. सरा तैशी केली कंटका वाकडे कानेट देव जाणे काय सांगा महाराज. सरा सरा असे खोट्या
चरण सेवा तुझी चरण सेवा